पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हास लाभले, ही आई जगदंबेची कृपा. होय आम्ही आलोय आऊसाहेब राजमाता जिजाऊ. एक काळ असा होता मौल्यानो, या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धमाकूळ घालीत होत्या. अशा काळातच आमचा जन्म झाला. आई माळसा राणी व वडील लखुजीराव जाधव हे आमच्या जन्माई खूप खुश झाले. सर्वत्र आनंदाला उधाण आले. दारादारात रांगोळी टाकल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवलं गेलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूच्या सरदारांनी युद्धाचे डावपेच, सल्ला मसलत, रयतेच्या गारवानी, न्यायनिवाडे तर नित्याचेच. असं होतं आमचं बालपण. आम्ही युद्धकला शिकलो. आम्ही त्याचबरोबर एक मुलीची फौजही तयार केली होती. आम्ही मराठी, पारशी, संस्कृत, अरबी, उर्दू अशा भाषाही शिकलो, कन्नड अशा भाषाही शिकलो होतो. अंगणातील तुळस गोठ्यातील गाय, अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याची गाय केली जाणार नाही. ही शिकवण आम्ही शिवरायांना दिली. रामायण महाभारताबरोबरच आम्ही कबीरांचे दोहे, नामदेवांची गाथा, कुराण बायबली वाचले होते. पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आम्हाला स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागले. आम्हाला विलक्षण डोहायला लागले. आम्हाला धनुष्यबाण, भाला, तलवार घेऊन लढाया करायच्या वाटत होत्या. आम्हाला एकूण 6 अपत्ये झाले. पहिले संभाजीराजे, नंतरचे 4 व शेवटचे शिवाजीराजे. आम्ही स्वराज्य निर्मितीची स्वप्न पाहिली. आम्ही शुभांना लहानपणापासून चांगले संस्कार केले. आम्ही त्यांना समान न्याय द्यायला शिकविले. आम्ही सर्व माता भगिनींचा सत्कार करायला सांगितले. माणसाला माणसासारखे वागण्याची शिकवण दिली. अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. कुणापुढे वाकत नाही. हे शिवराय आहेत. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. आणि कुणी नटला तर त्याला हे शिवराय दाखवा. आणि कुणी नटला तर त्याला हे छत्रपती शिवाजी महाराज दाखवा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपविते. जय जिजाऊ, जय शिवराय. फारच छान.